हॅलो स्टुडंट्स, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन सिरीज हा आपला चॅप्टर सुरू आहे आणि आजच्या ह्या चॅप्टरशी रिलेटेड आपल्याला पुढचा पॉईंट डिस्कस करायचा आहे. कंपाऊंड्स ऑफ मँगेनीज अँड क्रोमियम. आपण 3D सिरीजचे एलिमेंट बघितलेले आहेत. 3D सिरीज स्कँडियमपासून स्टार्ट होते आणि झिंक ह्या इलेमेंटला एंड होते. तर त्या सिरीजमधले हे दोन इलेमेंट आहेत, मँगेनीज ज्याचा ॲटॉमिक नंबर 25 आहे आणि दुसरा क्रोमियम विच हॅज ॲटॉमिक नंबर 24. मग ह्या दोन इलेमेंटशी रिलेटेड ते कंपाऊंड कसे तयार करतात आणि तयार केल्यानंतर त्यांच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या आज आपल्याला बघायच्या आहेत. जनरली पहिला जर कंपाऊंड कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये Mnचा तुम्हाला पहिला कंपाऊंड दिला आहे, प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट, ज्याला आपण काय म्हणतो KMnO4. पोटॅशियम पर मॅग्नेटचं प्रिपरेशन आज आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीज कन्सिडर करायच्या आहेत. तर बघा, पोटॅशियम पर मॅग्नेट जर आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर त्याच्यासाठी काय केलं जातं, 1-2 स्टेपची आपण रिॲक्शन ह्याच्यामध्ये बघणार आहे. थिअरॉटिकल पार्ट जर कन्सिडर केला तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, मँगेनीज डायऑक्साईड जो आहे, जो त्याची फायनली डिवायडेड फॉर्ममध्ये MnO2ला घेतलं जातं आणि काय केलं जातं, इट इज गेट हिटेड विथ कॉस्टिक पोटॅश फ्युज्ड फॉर्ममधला. कॉस्टिक पोटॅश म्हणजे आपल्याला माहिती आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. सो कॉस्टिक सोडा तसंच कॉस्टिक पोटॅश. कॉस्टिक सोडा म्हणजे काय असतं बघा, NaOH. कॉस्टिक सोडाच्या ऐवजी इथं काय घेतले, कॉस्टिक पोटॅश घेतले. म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा यूज करून मँगेनीजचा जो डायऑक्साईड फॉर्म आहे त्याला काय केलं जातं, हायली किंवा स्ट्रॉंग फ्लेमवरती त्याला हीट केलं जातं. आता जेव्हा हीट करतो आपण तेव्हा ह्याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग रिएजंट म्हणून पोटॅशियम क्लोरेट यूज केलं जातं, KClO3 ह्याला यूज केला जातो. आणि ही रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा ह्याच्यामधनं डार्क ग्रीन कलरचा एक इंटरमिडिएट कंपाऊंड मिळतो विच इज कॉल्ड ॲज अ पोटॅशियम मॅंगनेट. ओके, पोटॅशियम मॅंगनेट. पोटॅशियम मॅंगनेटचा फॉर्म्युला काय बघा, K2MnO4. पर मॅंगनेट आणि मॅंगनेट. पर मॅंगनेटमध्ये काय येणार, फक्त KMnO4 येणार आणि मॅग्नेट म्हटलं की K2MnO4 हा इंटरमिडिएट ह्याच्यामधनं तयार होतो. ओके, स्टेप कळाले तुम्हाला. काय सांगितलं की पहिल्यांदा मँगेनीजचा जो डायऑक्साईड फॉर्म आहे MnO2 त्याला हीट केलं जातं KOHच्या बरोबर इन प्रेझेन्स ऑफ अ KClO3 पर क्लोरेटच्या फॉर्ममध्ये किंवा प्रेझेन्समध्ये. त्याच्यामधनं डार्क कलरचा एक इंटरमिडिएट कंपाऊंड मिळणार आहे आपल्याला, ज्याचं नाव आहे पोटॅशियम मॅंगनेट. आता हा जो पोटॅशियम मॅंगनेट आपल्याला मिळाला आहे पहिल्या स्टेपमधला, नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं, त्या पोटॅशियम मॅंगनेटला डिस्प्रपोर्शनेशन रिॲक्शनशी रिलेटेड, त्याची रिॲक्शन इथं बघू शकता, जे आत्ता आपण थेरॉटिकल पार्ट बघितला तो MnO2ला काय केलं आहे बघा, हीट केलं आहे KOH बरोबर इन प्रेझेन्स ऑफ अ KClO3. ही रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा ह्याच्यामधनं आपला मेन प्रोडक्ट आपल्याला मिळतो K2MnO4 विच इज कॉल्ड ॲज अ पोटॅशियम मॅंगनेट. अलॉंग विथ दिस बाय प्रोडक्ट्स आर पोटॅशियम क्लोराईड आणि H2 मोलेक्युल इलिमिनेट केले जातात. आणि बाकी हे जे 3 किंवा 6 दे दिसते दे आर कोएफिशियंट्स रिगार्डिंग टू दी बॅलन्सिंग ऑफ रिॲक्शन. हे बघितलेलं आहे आपण, बॅलन्स कशी केली जाते रिॲक्शन, ते परत रिपीट करायला नको आहे. थिरॉटिकल पार्टशी रिलेटेड पहिली स्टेप ही झाली. नेक्स्ट स्टेपमध्ये बघा काय केलं जातं, हा जो पोटॅशियम मॅंगनेट मिळाला इथं त्याला न्यूट्रल किंवा ॲसिडिक मिडियमशी रिलेटेड हा मिळालेला जो पोटॅशियम मॅंगनेट आहे तो डिस्प्रपोर्शनेशन दाखवतो आणि डिस्प्रपोर्शनेशन होऊन त्याचं कन्वर्जन KMnO4मध्ये होतं आणि अलॉंग विथ दिस KMnO4 MnO2 हा परत दुसरा एक त्यातनं प्रोडक्ट मिळतो. आता डिस्प्रपोर्शनेट ह्या शब्दाचा अर्थ काय, तर डिस्प्रपोर्शनेशनच्या ज्या रिॲक्शन असतात त्याच्यामध्ये काय असतं की एकच एंटिटी असते जी व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेटच्या फॉर्ममध्ये बघायला मिळते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहे, Mn जर कन्सिडर केलं तर हे Mn वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये इथं प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. ओके, मग आपल्याला माहिती आहे Mn हा व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, अगदी +2 पासून तो +7पर्यंत व्हेरिएशन दाखवत असतो. मग ह्याला म्हटलं जातं डिस्प्रपोर्शनेशन. एक एंटिटी जर मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट एखाद्या रिॲक्शनमध्ये दाखवत असेल तर त्या रिॲक्शनला डिस्प्रपोर्शनेशनच्या रिॲक्शन म्हणायचं, हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. मग आता सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की हे डिस्प्रपोर्शनेशन कसं होतं. तर डिस्प्रपोर्शनेशन होत असताना न्यूट्रल किंवा ॲसिडिक मिडियम सिलेक्ट केलं जातं. ओके, मग त्याच्याशी रिलेटेड त्या पुढच्या ज्या 2 रिॲक्शन तुम्हाला दिलेल्या आहेत
तर तुम्ही बघू शकता काय होते बघा. पहिल्या रिॲक्शनमध्ये किंवा पहिल्या स्टेपमध्ये काय दिले, हे पोटॅशियम मॅग्नेट घेतले कार्बन डायऑक्साईडशी रिलेटेड, म्हणजे ॲसिडिक मिडियम इथं क्रिएट केलेला आहे. आणि ॲसिडिक मिडियमबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर हा जो पोटॅशियम मॅग्नेट आहे त्याचं कन्वर्जन कशात झालेलं बघायला मिळेल, KMnO4 त्याच्याबरोबर MnO2 आणि पोटॅशियम हायड्रोजन कार्बोनेट हे बाय प्रोडक्ट मिळतात. आता इथं जर आपण टॅली केलं ना, तर इथं जो Mn आहे प्रत्येक एंटिटीशी रिलेटेड, मग तो प्रोडक्टमध्ये असू दे किंवा तुमचा जर रिॲक्टंट कन्सिडर केला तर इथला Mn, तर तुम्ही ह्याच्या ऑक्सिडेशन स्टेट जर कॅल्क्युलेट केल्या तर प्रत्येक ह्याच्यामध्ये तो वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. म्हणजे इफ यू कॅल्क्युलेट फॉर दिस वन, तुम्हाला आता ऑक्सिडेशन स्टेट कशा कॅल्क्युलेट करायच्या हे माहिती आहे. जनरली पोटॅशियमशी रिलेटेड काय ना, त्याची +1 असते, असे 2 आहेत त्यामुळे इथं 2 येणार. Mnचे आपण x कन्सिडर करतो, ऑक्सिजनवरती -2, असे 4 आहेत म्हणून -8. हे फॉर्म हे त्याचं कॅल्क्युलेशनचा पार्ट हा मायनर आहे. जर तुम्ही टॅली करून बघितलं तर तुम्ही बघू शकाल की ह्याच्यामध्ये Mnच्या ऑक्सिडेशन स्टेटचं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतं. मग ही डिस्प्रपोर्शनेशनची रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेटचं कन्वर्जन पोटॅशियम पर मॅग्नेटमध्ये केलं जातं. त्याच पद्धतीनं MnO4शी रिलेटेड पुढची एक रिॲक्शन दिलेली आहे, जी त्याच्यामधनं सुद्धा MnO2चं प्रोडक्शन झालेलं बघायला मिळतं. पुढं काय केलं जातं बघा नेक्स्ट स्टेपमध्ये, किंवा इथं तुम्हाला KMnO4 हे मिळालं, म्हणजे 2 स्टेपमध्ये. पहिल्यांदा आपण पोटॅशियम मॅग्नेट तयार केलं, पोटॅशियम मॅग्नेटचं डिस्प्रपोर्शनेशन करून त्याच्यामधनं पोटॅशियम पर मॅग्नेट तुम्हाला मिळालं. नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं, हे जे तुम्हाला मिळालेलं आहे पोटॅशियम पर मॅग्नेट KMnO4 ते लिक्विड फॉर्मशी रिलेटेड असतं, त्याला नंतर फिल्टर केलं जातं आणि नंतर त्याच्याशी रिलेटेड सिंटर्ड ग्लास किंवा ग्लास वूलमधनं त्याला फिल्टर केलं जातं. नंतर त्याच्यामध्ये जो एक्स्ट्रा कंटेंट असेल वॉटरचा तो इव्हापोरेट केला जातो आणि नंतर मग त्याचं क्रिस्टलायझेशनच्या फॉर्ममध्ये तो आपल्याला मिळून जातो. आणि जनरली पोटॅशियम पर मॅग्नेट जर कन्सिडर केला तर त्याचा ॲपियरन्स जर कन्सिडर केला तर तो क्रिस्टलाईन टाईपशी रिलेटेड हा येतो. आणि जनरली कलरच्या बाबतीत जर बघितलं तर ऑलमोस्ट ब्लॅक किंवा थोडंसं ब्ल्यूश कलरचं किंवा नेव्ही ब्ल्यू टाईपमध्ये ह्याचा कलर असलेला आपल्याला बघायला मिळतो. तर ह्या त्याच्या प्रिपरेशनच्या रिॲक्शन आहेत, ज्याच्यामध्ये आपण पहिला टाईप बघितला की बाय युझिंग MnO2 मॅंगनीजचा डायऑक्साईड वापरून आपण कसं KMnO4 प्रिपेअर केलं ते. 2 स्टेप्स आर देअर, दोन्हीही महत्त्वाच्या आहेत. तसा अजून कुठल्या वेनं प्रिपेअर करता येईल तर इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन. ओके, आता इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय, ही प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्यामध्ये जनरली इलेक्ट्रोड्स असतात, ॲनोड कॅथोड असतं आणि मग नंतर पर्टिक्युलर एक मीडियम असतं, त्या मीडियममध्ये ते 2 इलेक्ट्रोड डीप केलेले असतात. रेडॉक्स रिॲक्शन असतात ह्या टोटली सगळ्या. आणि मग इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन जेव्हा आपण करतो तेव्हा काय केलं जातं की ह्याच्यामध्ये जे तुमचं अल्कलाईन सोल्युशन आहे मॅंगनेट आयनचं, त्याचं इलेक्ट्रोलायसिस केलं जातं. म्हणजे एक सोल्युशन सिलेक्ट केलं जातं, त्याच्यामध्ये मॅंगनेट आयन असतात म्हणजे Mnशी रिलेटेड, त्याचं इलेक्ट्रोलायसिस केलं जातं बाय युझिंग इलेक्ट्रोड्स. आणि मग फॉलोविंग त्याच्याशी रिलेटेड जी तुमची रिॲक्शन होणार आहे, आता मीडियम आहे म्हटल्यानंतर तिथं H2शी रिलेटेड येणार. ऑक्सिडेशन करतो आहे म्हणजे इथं ऑक्सिजन दाखवलेलं आहे. K2MnO4शी रिलेटेड त्याचं मॅग्नेट सोल्युशन घेतलेलं आहे, मॅग्नेट आयन असणार आहे. फायनली हे जेव्हा ऑक्सिडेशन होणार, तर ऑक्सिडेशन झाल्यानंतर ह्याच्यामधनं तुम्हाला KMnO4 बघायला मिळेल प्रिपेअर झालेला. आणि बाय प्रोडक्टमध्ये मग ह्याच्यामधनं पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून ती एंटिटी मिळते. आता इथनं जे तुम्हाला KMnO4 मिळतं तर डीप पर्पल किंवा ब्लॅक कलरचे क्रिस्टल याच्यामधनं आपल्याला मिळालेले बघायला मिळतात. तर ह्या त्याच्या प्रिपरेशनच्या रिॲक्शन आहेत. ओके, KMnO4 कसं प्रिपेअर केलं जातं तर ह्या 2 वेनं किंवा 2 मेथडनी याला प्रिपेअर केलं जातं. तर एक्झॅक्टली जे KMnO4 आपण प्रिपेअर केले त्याचे केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आता केमिकल प्रॉपर्टीज दाखवत असताना ॲसिडिक मिडियममध्ये, बेसिक मिडियममध्ये, न्यूट्रल मिडियममध्ये अशा 3 मिडियममध्ये ह्या रिॲक्शन तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि ह्या रिॲक्शन लक्षात ठेवा, ह्यातली कुठलीही एखादी रिॲक्शन तुम्हाला 2 मार्क्सला विचारली जाऊ शकते किंवा 1 मार्क्सला याच्यावरती विचारलं जातं. नाव इफ यू कन्सिडर अबाउट इन केस ऑफ दी ॲसिडिक मिडियम, आता KMnO4 जो आहे त्याच्या प्रॉपर्टीज जर बघितल्या ना तर मॅक्झिमम ह्याला ऑक्सिडायझिंग रिएजंट म्हणून वापरलं जातं. आपण अल्कोहोल फिनॉल्स इथर्स हा चॅप्टर बघितलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की अल्कोहोलचं कन्वर्जन जर अल्डिहाइडमध्ये करायचं असेल किंवा अल्डिहाइडला परत पुढं जाऊन ॲसिडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड K2Cr2O7 किंवा KMnO4
अशा टाईपचे रिएजंट तिथं वापरले जातात. म्हणजे मॅक्झिमम ह्याचा यूज जो आहे तो KMnO4चा ऑक्सिडायझिंग रिएजंट म्हणून केला जातो. तर पहिली रिॲक्शन जी आहे त्याची ॲसिडिक मिडियमशी रिलेटेड, तर रिॲक्शनचं टायटल काय दिलं आहे बघा, ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड टू आयोडीन. ओके, आयोडाईडचं कन्वर्जन आयोडीनमध्ये करायचं असेल, म्हणजे इन शॉर्ट ऑक्सिडेशन ह्याचं होतं. आता आपल्याला ह्याच्या पाठीमागचं बेसिक माहिती असायला पाहिजे की ऑक्सिडेशन होतं म्हणजे काय, की त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट ज्या असतात त्या इन्क्रीज होत असतात आणि रिडक्शन म्हणजे त्या कमी होत असतात. हे बेसिक आहे. आता आयोडाईड म्हटल्यानंतर इथं दिले बघा तुम्हाला I- आणि सिम्पली आयोडीन म्हणजे काय असणार आहे, फक्त I2 असणार आहे. आता आयोडीन हा 17 ग्रुपचा एलिमेंट आहे, आपल्याला माहिती आहे हे डायटॉमिक स्टेटमध्ये असतात. म्हणजे आयोडाईडचं कन्वर्जन जर आयोडीनमध्ये करायचं असेल तर त्याला ऑक्सिडाईज केलं जातं बाय युझिंग KMnO4 आणि मग त्याची रिॲक्शन तुम्हाला इथं दिलेली आहे. आता ही टोटली कसली रिॲक्शन आहे बघा, रेडॉक्स रिॲक्शन आहे तुमची. ही कसली रिॲक्शन येणार आहे तुमची, रेडॉक्स रिॲक्शन आहे. आता रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तर रिॲक्शन बघा तुम्हाला इथं दिसते, MnO4 - 2 टाइम्स प्लस 10I- प्लस 16H इट गिव्ज Mn2 प्लस 8H2O मॉलिक्युल्स आणि I2 इथनं लिबरेट किंवा मिळालेला आपल्याला बघायला मिळतो. आता हे ॲसिडिक मिडियममधली रिॲक्शन आहे, तर हे 16H कुठनं आलं किंवा हे 10I कुठून आलं, तर आपण रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्सिंग बघितलेलं आहे 11वीमध्ये. 2 वेनं रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स केल्या जातात. एक ऑक्सिडेशन नंबर मेथड आहे आणि दुसरी हाफ आयन मेथड किंवा हाफ रिॲक्शन मेथड आपण म्हणतो. मग हाफ रिॲक्शन मेथडशी रिलेटेड हे बॅलन्सिंग आहे. मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन बॅलन्स करायचे असतील तर हायड्रोजन आयन्स ॲड केले जातात. अशा फॉर्ममध्ये त्याचे रूल्स आहेत आणि ते रूल्स फॉलो करून ह्या रिॲक्शन दिलेले आपल्याला बघायला मिळतात. आता इथं होतं काय बघा, आयोडाईडचं कन्वर्जन आयोडीनमध्ये होतं. म्हणजे मी काय सांगितलं की जनरली ऑक्सिडेशन स्टेटशी रिलेटेड त्यांच्या व्हॅल्यू वाढतात जर ऑक्सिडेशन झालं तर. आता इथं त्याची ऑक्सिडेशन स्टेट इथं तुम्हाला काय बघायला मिळते, आयोडाईडची इट इज अ -1, एक मायनस चार्ज आहे ना, -1चं कन्वर्जन इथं कशामध्ये झालेलं बघायला मिळेल, इट शोज ऑक्सिडेशन स्टेट 0. द ऑक्सिडेशन स्टेटचे पण रूल आहे तुमच्या लक्षात असतील तर बघा, जेव्हा फ्री स्टेटमध्ये एखादा एलिमेंट असतो तेव्हा त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते, हा रूल आहे. त्यामुळे इथं -1चं कन्वर्जन कशात झालं, 0मध्ये मध्ये इन्क्रीज झाली. अशा टाईपमध्ये हा ऑक्सिडाईज झालेला इथं बघायला मिळतो. तर ही रिॲक्शनसुद्धा 2 मार्क्सला तुम्हाला विचारू शकतात, गिव्ह दी ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड टू आयोडीन. मग MnO4 किंवा KMnO4 वापरून ही रिॲक्शन कशी केली जाते, तुम्हाला ही 2 मार्कला रिॲक्शन अपेक्षित आहे. तसंच जर ऑक्सिडेशन तुम्हाला Fe2चं Fe3मध्ये म्हणजे फेरसचं कन्वर्जन फेरिकमध्ये करायचं असेल तर आता तर तुम्ही इथं स्पष्ट बघू शकता की बघा 2+ कशात झाले, 3+ म्हणजे इथं इन्क्रीज झाले, ऑक्सिडेशन झालेलं आहे. आता ह्याचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर सुद्धा काय केलं जातं, KMnO4ला वापरलं जातं. मॅक्झिमम त्याच्यामधला MnO4- आयन वापरलं जातं. ही रिॲक्शनसुद्धा रेडॉक्स रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये आहे. इथं Fe2+चं कन्वर्जन Fe3+मध्ये होतं. ॲसिडिक मिडियममधल्या रिॲक्शन आपण इथं बघतोय, त्यामुळं H+ आयनची इथं काय केलेली आहे बघा, ॲडिशन केलेली आपल्याला बघायला मिळते. ओके, त्याचे रूल्स तुम्ही परत एकदा रेफर करा. इथं हे सगळं एक्सप्लेन म्हणजे करायचं असेल तर किंवा 11चं जे आपलं टेक्स्टबुक आहे रेडॉक्स रिॲक्शनशी रिलेटेड त्याचे बॅलन्सिंगचे रूल तुम्ही इथं बघू शकता आणि ह्याच्यावरून Fe2+चं कन्वर्जन Fe3+मध्ये जेव्हा होतं तेव्हा पर्टिक्युलर त्याच्याशी रिलेटेड ऑक्सिजनला किती हायड्रोजन ॲड करावे लागतात, मग ही रिॲक्शन तुम्हाला कळू शकेल त्याच्यावरून. सेम वे ऑक्सिडेशन ऑफ H2S, ओके, हायड्रोजन सल्फाईडचं जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुमचा KMnO4 हा रिएजंट वापरला जाऊ शकतो. अशा टाईपच्या ह्या ॲसिडिक मिडियममधल्या तुमच्या रिॲक्शन आपण बघू शकतो. तर ह्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर जर कन्सिडर केला तीनही रिॲक्शनमध्ये तर तुम्ही बघू शकता की कॉमन फॅक्टर इथं काय दिसते की प्रत्येक वेळेला इथला जो MnO4 आहे ना, तर MnO4शी रिलेटेड जो तुमचा इथला Mn आहे, Mn त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं आहे बघा, Mn2+. पहिल्या रिॲक्शनमध्ये पण सेम आहे, इथं पण Mn2+ आणि इथं पण तुम्हाला Mn2+ फॉर्ममध्ये तो बघायला मिळेल. ओके, हा एक मेजर चेंज जो आहे तो सेम तीनही रिॲक्शनमध्ये असलेला आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे तो तुम्ही मार्क करून ठेवू शकता की Mnची ऑक्सिडेशन स्टेट दरवेळेला प्रोडक्टमध्ये तुमची
+2च्या फॉर्ममध्ये आलेली आपल्याला बघायला मिळेल इथं. हे झालं ॲसिडिक मिडियमशी रिलेटेड. नाव इफ यू टेक रिगार्डिंग टू दिस वन, इफ यू टेक दी बेसिक मीडियम किंवा न्यूट्रल मीडियम किंवा वीकली अल्कलाईन मीडियम, द बेसिक आणि अल्कलाईन दोन्ही सेम आहेत. तर त्याच्यामध्ये काय चेंजेस बघायला मिळतील, तर त्याच्यामध्ये काय दिसते बघा, पहिली रिॲक्शन दिली आहे ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड टू आयोडेट, म्हणजे आय मायनसचं कन्वर्जन IO3- इट इज आयोडेट. तर ही तुमची न्यूट्रल किंवा वीकली अल्कलाईन मीडियममधली रिॲक्शन आहे. तर इथंसुद्धा त्या फॉर्ममध्ये MnO4 जर कन्सिडर केला तुमचा, तर रिॲक्शनमध्ये कॉमन फॅक्टर जर कन्सिडर केले तर पहिल्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला MnO4 बरोबर जेव्हा तुमचा आयोडाईड रिॲक्ट होतो, मीडियम तुमचं वेकली अल्कलाईन आहे, हे H2O त्या मीडियमशी रिलेटेड तिथं दिलेलं आहे. फायनली ह्याच्यामधनं तुम्हाला काय मिळणार, मॅंगॅनीजचा डायऑक्साईड, देन हायड्रॉक्साईड आयन आणि आयोडेट तयार झालेलं बघायला मिळेल. आता इथं काय मिळालं बघा, तुम्हाला MnO2 मिळालं. नेक्स्ट रिॲक्शन जर बेसिक मीडियममधली कन्सिडर केली, थायोसल्फेट बरोबरची रिॲक्शन दिली आणि थायोसल्फेट म्हणजे H2O3- ह्याचा ऑक्सिडाईज होऊन तो SO4 2- मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे MnO4ला जर थायोसल्फेट बरोबर रिॲक्ट केलं H2O3 बरोबर आणि मीडियम तुमचा अल्कलाईन असेल किंवा न्यूट्रल, तर ह्याच्यामधनं सुद्धा तुम्हाला काय मिळेल, तर MnO2 आयन मिळतो किंवा MnO2 हा प्रोडक्ट मिळतो आणि अलॉंग विथ दिस वन वी गेट SO4 2- म्हणजे थायोसल्फेटचं कन्वर्जन सल्फेटमध्ये ऑक्सिडेशन त्याचं झालेलं बघायला मिळतं. एक्झॅक्टली ऑक्सिडेशन झालं आहे का, तर इथं सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही ही कॅल्क्युलेट जर आपण केली तर तुम्हाला बघायला मिळेल ती इन्क्रीज झालेली असणार आहे ऑब्वियसली. देन थर्ड रिॲक्शन इज मॅंगनस सॉल्ट इज ऑक्सिडाइज टू MnO2. ओके, मॅंगनस सॉल्टशी रिलेटेड MnO4- हा जो सॉल्ट आहे त्याचं कन्वर्जन MnO2 मध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिडेशन स्टेटमध्ये चेंज झालेलं आपल्याला बघायला मिळेल. आता कॉमन फॅक्टर बघा, जसं मगाशी प्रत्येक रिॲक्शनमध्ये एक कॉमन सांगितलं तुम्हाला, तसं ह्या तीनही रिॲक्शनमध्ये कॉमन एंटिटी कुठली दिसते, जर केअरफुली जर तुम्ही ही रिॲक्शन बघितली तर प्रत्येक रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय मिळालं आहे बघा, मॅंगॅनीजचा डायऑक्साईड हा प्रोडक्टमध्ये मिळालेला आहे. हे कॉमन फॅक्टर रिॲक्शनचे हे लक्षात ठेवा. इट इज रिगार्डिंग टू दी केमिकल रिॲक्शन्स ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट. आता हे जे पोटॅशियम परमॅंगनेट आपण बघितलं, हाऊ it is get prepared, what are the chemical reactions. Now we come to the next point, what are the uses of KMnO4. ह्या पोटॅशियम परमॅंगनेटचे नेमके यूज काय आहेत, तर KMnO4 जे आहे ते ॲज अ अँटीसेप्टिक म्हणून त्याला वापरलं जातं. अँटीसेप्टिक म्हणजे काय हे आपण बघितलं होतं बघा, एव्हरीडे लाईफ केमिस्ट्री हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्ही अँटीसेप्टिक शिकलेला आहात. ओके, अँटी म्हणजे अपोजिट, सेप्टिक कंडिशनच्या अपोजिट असतात हे जनरली. अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट किंवा अँटीबॅक्टेरियल अशा कॅटेगरी आपण बघितलेल्या, म्हणजे जे डेटॉल कन्सिडर केलं किंवा तुमच्या ज्या ऑइंटमेंट वगैरे आहेत, क्रीम्समध्ये पण बरेचसे अँटीसेप्टिक येतात, हे त्याचे एक्झाम्पल आहे. तसाच हा KMnO4 त्याच्या प्रॉपर्टी दाखवतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किल करायची त्याच्याकडं ॲबिलिटी असते. मग मायक्रो ऑर्गॅनिझम तुमचे काही असू शकतात, ते मे बी अ बॅक्टेरिया, व्हायरस, फंगल इन्फेक्शन अशा टाईपचं हे बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. त्यांना किल करायची ॲबिलिटी ह्यांच्याकडे असते, त्यामुळे ह्यांना अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जातं. देन दी नेक्स्ट यूज फॉर अनसॅच्युरेशन टेस्ट इन लॅबोरेटरी. आता ही अनसॅच्युरेशन टेस्ट जी आहे त्याला बेअर्स टेस्ट म्हटलं जातं. ही टेस्ट तुम्ही 11वीमध्ये बघितलेली आहे. अल्किन जेव्हा आपण चॅप्टर बघितला तेव्हा त्याच्यामध्ये बेअर्स रिएजंट म्हणून अल्कलाईन KMnO4 वापरलं जातं. अनसॅच्युरेशन आहे का नाही, अनसॅच्युरेशन म्हणजे काय, तर तिथं डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे हे आपण ह्या टेस्टमध्ये डिटेक्ट करू शकतो. मग त्याच्यासाठी KMnO4 यूज केलं जातं. देन दी थर्ड इज व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस जे आहे त्याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट म्हणून वापरलं जातं. व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस जे आहे ते प्रॅक्टिकलला जेव्हा तुम्ही जाल किंवा प्रॅक्टिकलमध्ये ह्या KMnO4शी रिलेटेड तुम्हाला प्रॅक्टिकल आहे व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. हे क्वांटिटेटिव्ह टाईपचं ॲनालिसिस आहे, म्हणजे एक्झॅक्टली याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट करून व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याच्यामध्ये ह्याला जर रिड्युसिंग प्रॉपर्टी असल्यामुळं किंवा ॲज अ रिड्युसिंग रिएजंट म्हणून ह्याला वापरलं जातं. देन अनादर यूज इज वॉट, फॉर डिटेक्टिंग हॅलाइड्स इन क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस.
आता क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय हे झालं आहे ना आपल्याला, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. म्हणजे क्वालिटी म्हणजे व्हॉट इज प्रेझेंट आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे हाऊ मच प्रेझेंट. मग एक्झॅक्टली कुठला हॅलाइड आहे हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर KMnO4 वापरलं जातं. मग तो किती प्रमाणात आहे हे काढायचं नाही आहे, फक्त तो कोण आहे, म्हणजे तो क्लोरीन आहे, तो ब्रोमीन आहे का आयोडीन आहे, हे फक्त वरवर सांगितलं जातं. आणि त्या ॲनालिसिसमध्ये हॅलाइडला डिटेक्ट करत असताना पर्टिक्युलरली तर त्याला तिथं KMnO4ला वापरलं जातं. आणि शेवटचा त्याचा यूज आहे ॲज अ पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. मी मगाशी सांगितलं ते, त्याला ऑक्सिडायझिंग रिएजंट म्हणून लॅबोरेटरीमध्ये वापरलं जातं, ॲज वेल ॲज त्याला इंडस्ट्रीमध्ये सुद्धा प्रिफर केलं जातं. ओके, तर असे हे त्याचे युजेस आहेत. 2 मार्क्सला तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात की व्हॉट आर द युजेस ऑफ KMnO4. मिनिमम 4 युजेस तिथं देणं गरजेचं आहे. तर आजचा जो आपला पॉईंट आहे, प्रिपरेशन ऑफ KMnO4, देन प्रॉपर्टीज ऑफ KMnO4 आणि युजेस ऑफ KMnO4. तर अजून एक ह्याच्याशी रिलेटेड पॉईंट आहे की ह्याच्यामधला जो MnO4 आयन जो आहे त्याचं स्ट्रक्चर. ओके, तर न्यू सिलॅबस जर कन्सिडर केला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या मॅग्नेट आयनचं स्ट्रक्चर आणि पर मॅग्नेट आयनचं स्ट्रक्चर दिलेलं नाही आहे. ओल्ड सिलॅबसमध्ये तुम्हाला ते स्ट्रक्चर दिलेलं आहे. जेव्हा आपण K2Cr2O7 हा घेऊ तेव्हा त्याच्यामधला सुद्धा क्रोमेट आणि डायक्रोमेट आयनचे स्ट्रक्चर येणार आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला मॅग्नेट, पर मॅग्नेट आणि सायमल्टेनियसली क्रोमेट आणि डायक्रोमेट आयन जे आहेत त्यांचे स्ट्रक्चर्स एक्सप्लेन करीन. ओके, थँक्यू.